नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे। आज आपण 12वी इतिहासातील प्रकरण क्रमांक 2 युरोपियन वसाहतवाद या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे आफ्रिका खंडातील युरोपियन वसाहतवाद अगदी सोप्या आणि परीक्षाभिमुख भाषेत समजून घेणार आहोत। या भागामध्ये आपण आफ्रिकेची वैशिष्ट्ये, कांगोवरील बेल्जियमचे वर्चस्व, बर्लिन परिषद, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, पोर्तुगाल आणि स्पेन यांची आफ्रिकेतील स्पर्धा, इजिप्त आणि सुएझ कालवा, सुदान तसेच दक्षिण आफ्रिकेतील घडामोडी पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आफ्रिका खंडाची वैशिष्ट्ये सर्वप्रथम आफ्रिका खंडाची पार्श्वभूमी समजून घेऊया। आफ्रिका हा नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असलेला विशाल खंड आहे। आफ्रिकेत घनदाट जंगले, विस्तीर्ण सरोवरे, दलदलीचे प्रदेश आणि मोठमोठी वाळवंटे आहेत। या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे आफ्रिकेतील अनेक अंतर्गत प्रदेश दीर्घकाळ युरोपियन लोकांसाठी अनोळखी होते। पण पुढे आफ्रिकेतील नैसर्गिक संपत्ती, कच्चा माल आणि व्यापाराच्या संधी यामुळे युरोपियन राष्ट्रांचे लक्ष आफ्रिकेकडे वळले। हळूहळू आफ्रिकेतील प्रदेश मिळवण्यासाठी युरोपियन राष्ट्रांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू झाली। आता पाहूया आफ्रिका खंडातील देश। बेल्जियम आणि कांगो। आफ्रिकेतील वसाहतवाद समजून घेताना बेल्जियमचा राजा दुसरा लिओपोल्ड हे नाव अत्यंत महत्त्वाचे आहे। राजा दुसरा लिओपोल्ड याने आफ्रिकेतील कांगो प्रदेशावर वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्न केले। सन 1876 मध्ये ब्रसल्स येथे एक परिषद भरवण्यात आली। आफ्रिकेत ज्ञानाचा आणि तथाकथित युरोपियन सभ्यतेचा प्रसार करण्याच्या उद्देशाने इंटरनॅशनल असोसिएशन फॉर द एक्सप्लोरेशन अँड सिव्हिलायझेशन ऑफ सेंट्रल आफ्रिका या स्वरूपाची संस्था स्थापन करण्यात आली। या प्रयत्नांच्या माध्यमातून मध्य आफ्रिकेतील कांगो प्रदेशात बेल्जियमचा प्रभाव वाढत गेला। 1884 ची बर्लिन परिषद। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसाठी 1884 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे। सन 1884 मध्ये बर्लिन येथे युरोपियन राष्ट्रांची परिषद भरवण्यात आली। आफ्रिकेतील प्रदेश मिळवण्यासाठी युरोपियन राष्ट्रांमध्ये संघर्ष होऊ नये आणि आफ्रिकेतील प्रदेशांची वाटणी ठराविक नियमांनुसार व्हावी, हा या परिषदेचा प्रमुख हेतू होता। बर्लिन परिषदेतील महत्त्वाचे निर्णय। बेल्जियमच्या कांगोवरील प्रभुत्वाला मान्यता देण्यात आली। हा प्रदेश पुढे कांगो फ्री स्टेट म्हणून ओळखला जाऊ लागला। युरोपियन राष्ट्रांनी आफ्रिकेत केवळ प्रदेशावर दावा करून न थांबता त्या प्रदेशावर प्रत्यक्ष नियंत्रण प्रस्थापित करणे आवश्यक मानले गेले। यामुळे आफ्रिकेतील प्रदेश ताब्यात घेण्यासाठी युरोपियन राष्ट्रांची स्पर्धा आणखी वाढली। इंग्लंडचा आफ्रिकेतील विस्तार। आता इंग्लंडने आफ्रिकेत आपले साम्राज्य कसे वाढवले ते पाहूया। जॉर्ज टॉबमन गोल्डी याने इंग्लंडमध्ये युनायटेड आफ्रिकन कंपनी स्थापन केली। ब्रिटिश सरकारने या कंपनीला नायजेरियात व्यापार करण्याची सनद दिली। हळूहळू नायजेरियावरील ब्रिटिश प्रभाव वाढत गेला आणि पुढे नायजेरिया ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली आला। आफ्रिकेच्या दक्षिणेकडील केप कॉलनी आणि नाताळ या प्रदेशांवरही ब्रिटिशांचे वर्चस्व होते। जर्मनीचा आफ्रिकेतील प्रवेश। आता जर्मनीकडे वळूया। जर्मनीचे चॅन्सेलर ऑटो वॉन बिस्मार्क यांच्या काळात जर्मनीने आफ्रिकेतील वसाहतींच्या स्पर्धेत प्रवेश केला। टोगोलँड आणि कॅमेरून यांसारख्या प्रदेशांमध्ये जर्मनीने आपला प्रभाव निर्माण केला। यानंतर पूर्व आफ्रिकेतील काही प्रदेशांवरही जर्मन वर्चस्व निर्माण झाले। यातून जर्मनी देखील आफ्रिकेतील प्रमुख वसाहतवादी राष्ट्रांपैकी एक बनला। फ्रान्सचा आफ्रिकेतील विस्तार। आफ्रिकेतील फ्रान्सचा विस्तारही मोठ्या प्रमाणावर झाला। फ्रान्सने सेनेगल, कांगोच्या उत्तरेकडील प्रदेश आणि पश्चिम आफ्रिकेतील विविध भागांवर आपला प्रभाव वाढवला। 1883 च्या सुमारास आयव्हरी कोस्टमध्ये फ्रेंच प्रभाव वाढू लागला। फ्रान्सने दाहोमे प्रदेशावरही आपले वर्चस्व प्रस्थापित केले। पुढे फ्रान्सचे साम्राज्य पश्चिम आणि वायव्य आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर विस्तारले। 1914 पर्यंत सहारा वाळवंटापासून आयव्हरी कोस्ट आणि फ्रेंच गिनीपर्यंतच्या विस्तृत प्रदेशात फ्रेंच प्रभाव निर्माण झाला होता। याशिवाय मादागास्कर बेटावरही फ्रान्सचे वर्चस्व निर्माण झाले। पूर्व आफ्रिकेतील वसाहतींची स्पर्धा। पूर्व आफ्रिकेतील प्रदेशांमध्ये इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी या राष्ट्रांना विशेष रस होता। या भागात झांजिबारच्या सुलतानाचेही महत्त्व होते। झांजिबार, पेंबा बेट आणि पूर्व आफ्रिकेची किनारपट्टी हे या स्पर्धेतील महत्त्वाचे प्रदेश होते। पुढे झांजिबार आणि न्यासालँड म्हणजे आजचा मालावी यांसारखे प्रदेश ब्रिटिश प्रभावाखाली आले। पूर्व आफ्रिकेतील काही भाग ब्रिटिश ईस्ट आफ्रिका कंपनीच्या प्रभावाखाली आले। तर दुसरीकडे पूर्व आफ्रिकेतील काही प्रदेशांमध्ये जर्मनीने आपले वर्चस्व वाढवले। जर्मन ईस्ट आफ्रिका कंपनीच्या माध्यमातून जर्मनीने पूर्व आफ्रिकेतील आपला प्रभाव मजबूत करण्याचा प्रयत्न केला। उत्तर आफ्रिका। आता उत्तर आफ्रिकेकडे वळूया। उत्तर आफ्रिकेमध्ये मोरोक्को, अल्जेरिया, ट्युनिस, त्रिपोली, लिबिया आणि इजिप्त यांसारखे प्रदेश महत्त्वाचे होते।
फ्रान्सने 1830 मध्ये अल्जेरियावर आक्रमण करून आपले वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली. पुढे ट्युनिसवरही फ्रान्सचे प्रभुत्व निर्माण झाले. त्यानंतर फ्रान्सने मोरोक्कोमध्येही आपला प्रभाव वाढवला. 10 इटलीने उत्तर आफ्रिकेत त्रिपोली आणि सायरेनिका हे प्रदेश जिंकून घेतले. यातून लिबियामध्ये इटलीचे वर्चस्व निर्माण झाले. 11 इजिप्त आणि सुएझ कालवा. विद्यार्थी मित्रांनो, हा भाग बोर्ड परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. इजिप्तमध्ये इंग्लंड आणि फ्रान्स या दोन्ही राष्ट्रांना मोठा रस होता. इंग्रजांनी अलेक्झांड्रिया ते कैरो रेल्वेमार्ग उभारण्यात सहभाग घेतला. पण इजिप्तचे सर्वात मोठे सामरिक महत्त्व निर्माण झाले ते सुएझ कालव्यामुळे. सुएझ कालवा भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र यांना जोडण्यासाठी सुएझ कालवा तयार करण्यात आला. फ्रेंच मुत्सद्दी आणि अभियंता फर्डिनांड दी लेसेप्स यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प पूर्ण झाला. सुएझ कालव्यामुळे युरोप आणि आशिया यांच्यातील समुद्री मार्ग मोठ्या प्रमाणावर कमी झाला. त्यामुळे भारताशी व्यापार आणि संपर्क ठेवणाऱ्या इंग्लंडसाठी या कालव्याचे प्रचंड सामरिक महत्त्व होते. सुएझ कालवा कंपनीचे समभाग विक्रीसाठी उपलब्ध झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने इजिप्तच्या खेदीवकडील समभाग विकत घेतले. त्यामुळे सुएझ कालव्यावरील ब्रिटिश प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला. पुढे इजिप्तवर ब्रिटिश वर्चस्व निर्माण झाले. 1922 मध्ये ब्रिटनने इजिप्तच्या स्वातंत्र्याला औपचारिक मान्यता दिली, तरीही काही महत्त्वाच्या बाबींमध्ये ब्रिटिश प्रभाव पुढेही कायम राहिला. 12 सुदान. आता सुदानबद्दल पाहूया. सुदान हा इजिप्तच्या दक्षिणेकडील प्रदेश आहे. इजिप्तवरील आपल्या प्रभावाच्या आधारे इंग्लंडने सुदानमध्येही आपले हितसंबंध निर्माण केले. सुदानचे महत्त्व वाढण्यामागे नाईल नदी हे एक प्रमुख कारण होते. लक्षात ठेवा, नाईल नदी ही इजिप्तची जीवनदायिनी आहे. नाईल नदीच्या पाण्यावर इजिप्तची शेती आणि अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर अवलंबून होती. इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यात सुदानमधील प्रभावावरून संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली. अखेरीस फ्रान्सने सुदानमधील ब्रिटिश प्रभाव मान्य केला आणि त्याबदल्यात पश्चिम आफ्रिकेतील आपल्या हितसंबंधांवर भर दिला. 2 दक्षिण आफ्रिका. आता दक्षिण आफ्रिकेतील परिस्थिती समजून घेऊया. आफ्रिकेच्या दक्षिण भागातील केप कॉलनी आणि नाताळ या प्रदेशांवर ब्रिटिशांचे वर्चस्व होते. तर ऑरेंज फ्री स्टेट आणि ट्रान्सवाल या प्रदेशांवर डच वंशाच्या बोअ लोकांचे वर्चस्व होते. या भागात मौल्यवान खनिज संपत्ती सापडल्यामुळे परिस्थिती बदलली. जोहान्सबर्ग परिसरात सोन्याच्या खाणी सापडल्या. त्यामुळे या प्रदेशाचे आर्थिक महत्त्व प्रचंड वाढले. ब्रिटिश आणि बोअ यांच्यातील संघर्षानंतर दक्षिण आफ्रिकेतील ब्रिटिश वर्चस्व अधिक मजबूत झाले. 1909 मध्ये दक्षिण आफ्रिका कायदा मंजूर झाला आणि 1910 मध्ये युनियन ऑफ साऊथ आफ्रिका अस्तित्वात आले. यामध्ये ब्रिटिश वसाहती आणि पूर्वीची बोआ प्रजासत्ताके एकत्र करण्यात आली. 3 पोर्तुगाल आणि स्पेन. आफ्रिकेतील वसाहतवादामध्ये पोर्तुगाल आणि स्पेनचाही सहभाग होता. पोर्तुगालने अंगोला आणि मोझांबिक या प्रदेशांवर आपले वर्चस्व निर्माण केले, तर स्पेनच्या ताब्यात गिनीच्या आखातातील काही प्रदेश आणि मोरोक्कोचा काही भाग होता. आता झटपट उजळणी करूया. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेपूर्वी खालील जोड्या नक्की लक्षात ठेवा. 1 इंग्लंड, नायजेरिया, केप कॉलनी, नाताळ, पूर्व आफ्रिकेतील काही प्रदेश, इजिप्त आणि सुदानमधील प्रभाव. 2 जर्मनी, टोगोलँड, कॅमेरून आणि जर्मन पूर्व आफ्रिकेतील प्रदेश. 3 फ्रान्स, सेनेगल, आयव्हरी कोस्ट, दाहोमे, फ्रेंच गिनी, मादागास्कर, अल्जेरिया, ट्युनिस आणि मोरोक्कोमधील प्रभाव. 4 इटली, त्रिपोली आणि सायरेनिका म्हणजे पुढील लिबियाचा भाग. 5 पोर्तुगाल, अंगोला आणि मोझांबिक. 6 स्पेन, मोरोक्कोचा काही भाग आणि गिनीच्या आखातातील काही प्रदेश. परीक्षेसाठी महत्त्वाची वर्षे. चला आता महत्त्वाची वर्षे एका क्रमाने लक्षात ठेवूया. 1 1830 फ्रान्सने अल्जेरियावर आक्रमण केले. 2 1876 ब्रसल्स येथे आफ्रिकेसंदर्भात परिषद. 3 1884 ते 85 बर्लिन परिषद आणि आफ्रिकेच्या वसाहतीकरणासाठी युरोपियन राष्ट्रांमध्ये नियम निश्चित करण्याचा प्रयत्न. 4 1909 दक्षिण आफ्रिका कायदा. 5 1910 युनियन ऑफ साऊथ आफ्रिकाची स्थापना. 6 1922 ब्रिटनने इजिप्तच्या स्वातंत्र्याला औपचारिक मान्यता दिली. HSC बोर्ड परीक्षेसाठी संभाव्य प्रश्न. आता या भागावर बोर्ड परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात ते पाहूया. प्रश्न 1 1884 ते 85 च्या बर्लिन परिषदेचे महत्त्व स्पष्ट करा. प्रश्न 2 आफ्रिकेच्या वसाहतीकरणात राजा दुसरा लिओपोल्डची भूमिका स्पष्ट करा. प्रश्न 3 आफ्रिकेतील फ्रेंच वसाहतींची माहिती लिहा. प्रश्न 4 आफ्रिकेतील ब्रिटिश वसाहतवाद स्पष्ट करा. प्रश्न 5 इजिप्तमध्ये इंग्लंडचे वर्चस्व कसे निर्माण झाले. प्रश्न 6 सुएझ कालव्याचे ब्रिटिश साम्राज्यासाठी असलेले महत्त्व स्पष्ट करा. प्रश्न 7 दक्षिण आफ्रिकेतील ब्रिटिश वसाहतवादाची माहिती लिहा. प्रश्न 8 नाईल नदीला इजिप्तची जीवनदायिनी का म्हटले जाते.
प्रश्न 9. आफ्रिकेच्या वसाहतीकरणामध्ये फ्रान्स, जर्मनी, इटली आणि पोर्तुगाल यांची भूमिका स्पष्ट करा. शेवटची उजळणी व्हिडिओ संपवण्यापूर्वी फक्त 5 गोष्टी कायम लक्षात ठेवा. 1. कांगो, बेल्जियमचा राजा दुसरा लिओपोल्ड 2, 1884 ते 85, बर्लिन परिषद 3, सुएझ कालवा, भूमध्य समुद्र अधिक तांबडा समुद्र 4, नाईल नदी, इजिप्तची जीवनदायिनी 5, 1910, युनियन ऑफ साऊथ आफ्रिका. या 5 गोष्टी लक्षात राहिल्या तर आफ्रिकेतील युरोपियन वसाहतवादाचा मोठा भाग तुम्हाला सहज लक्षात राहील. HSC एक्झाम विचारले गेलेले प्रश्न. प्रश्न 1. रिकाम्या जागा भरा. 1883 साली जर्मनीचा चान्सेलर बिस्मार्क याने पश्चिम आफ्रिकेत जर्मनीची रिकामी जागा ही पहिली वसाहत स्थापन केली. उत्तर टोगोलँड. 2. रिकामी जागा नदीला इजिप्तची जीवनदायी म्हणतात. उत्तर नाईल नदी. प्रश्न 2. ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती व घटना या संबंधी नावे लिहा. 1. कांगोवर वर्चस्व मिळवणारा बेल्जियमचा राजा. उत्तर दुसरा लिओपोल्ड. 2. भूमध्य समुद्र व तांबडा समुद्र यांना जोडणारा कालवा. उत्तर सुएझ कालवा. प्रश्न 2. ब. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारणे निवडून पुढील विधाने पूर्ण करा. 1. युरोपामधील व्यापाऱ्यांना अशी आफ्रिकातील प्रदेशांची अधिक आकर्षण होते कारण. उत्तर या प्रदेशात सोने, हिरे, चांदी, कोळसा याचे नैसर्गिक साठे मोठ्या प्रमाणात होते. प्रश्न 3. ब. संकल्पना चित्र पूर्ण करा. प्रश्न 1. ब. चुकीची जोडी ओळखून दुरुस्त करा. प्रश्न 4. टिपा लिहा. 1. बर्लिन परिषद. प्रश्न 4. ब. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. सुएझ कालव्यावर इंग्लंडचे वर्चस्व निर्माण झाले. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे युरोपियन राष्ट्रांनी आफ्रिकेतील नैसर्गिक संपत्ती, व्यापार, सामरिक मार्ग आणि राजकीय वर्चस्व यांसाठी आफ्रिका खंडातील विविध प्रदेशांवर आपले नियंत्रण प्रस्थापित केले. या प्रक्रियेमुळे आफ्रिकेच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक इतिहासावर दूरगामी परिणाम झाले. आजचा आफ्रिकेतील युरोपियन वसाहतवाद हा महत्त्वाचा भाग तुम्हाला समजला असेल अशी आशा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि 12वी इतिहासाच्या अशाच सोप्या व परीक्षाभिमुख व्हिडिओंसाठी आपल्या प्रलय नोट्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आणि महत्त्वाच्या इतिहासाच्या विषयासह.